प्रसन्न अर्थात विजय, तुम्ही आपल्यासोबत राज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, समालोचक, समीक्षक आणि स्तंभलेखक सुनंदन लेले. या क्षणी ते अमेरिकेत आहेत, तिकडून आपल्याशी ते कनेक्ट झालेले आहेत. सुनंदनजी, आपण जगभरातले क्रिकेट सामने आणि त्यांचं सेलिब्रेशन सुद्धा बघितलेलं आहे, गर्दी सुद्धा आपण सगळीकडे पाहिलेली आहे. नेमकं काय हे डायनामिक्स आहेत भारतातल्या बाबतीतल्या परिस्थितीमध्ये? तुमचे अंदाज काय आहेत? नेमकं कुठे काय विशेषतः स्टेडियमची एक टोपोग्राफी जर का आपण बघितली, तर बाजूची सगळी जागा बघितली, त्याच्यातला काही प्रॉब्लेम येतो का, की या फॅन्सचा दोष आहे? कारण आमच्याकडे काही प्रतिक्रिया येतात की फॅन्सना तरी काय गरज आहे, नववीतली मुलगी लेले जर नववीतली मुलगी तिकडे का गेली होती? तुमचं काय मत आहे या बाबतीत? प्रसन्न, जेवढा दोष हा प्रशासनाचा आहे तेवढाच दोष क्रिकेट असोसिएशनचा आहे, तेवढाच दोष खेळाडूंचा आहे आणि तेवढाच दोष या वेड्या फॅन्सचा सुद्धा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की इथं चेंगराचेंगरी होणार आणि तिथं तुम्ही जाणं, ज्या वेळेला ना तुम्हाला विराट कोहली येऊन तुम्हाला हात मिळवणार आहे, ना तुम्हाला कुठलं बक्षीस देणार आहेत, ना फॅन्सचं काही कौतुक करणार आहेत, हे म्हणजे भारतामध्ये हे जे आहे हा शुद्ध वेडेपणा आहे. विजय आता जे सांगत होता ती दृश्य विजय तुला आणि मला डोळ्यासमोर नक्कीच असतील की वानखेडेच्या परिसरामध्ये त्यावेळेला किती लोक जमलेले होते. माझं तर म्हणणं आहे की त्यावेळेचं महाराष्ट्र प्रशासन सुद्धा पोटात गोळा घेऊन घरी बसलेले असतील की कुठल्या क्षणी काय होईल. कारण प्रसन्न दुसऱ्या दिवशी 8-10 हजार चपला त्या भागात सापडलेल्या होत्या. त्यामुळे हा वेळा प्रकारे आस्किंग फॉर ट्रबल ज्याला इंग्रजीत म्हणतात तसा हा प्रकार आहे. आणि काल विराट कोहलीनी भावनेच्या भरात सांगितलं फॅन्सना, सी यू टुमॉरो. अरे बाबा, तू तिथं निवांत जाणार आहेस, तुझे तिथं सिक्युरिटीची सगळी सोय आहे, तुला आज जाणं बाहेर येणं हे सगळं शक्य आहे, फॅन्सना नाहीये रे. आणि लक्षात घ्या, वानखेडेचा परिसर, मरीन ड्राईव्हचा परिसर, चिन्नास्वामीचा परिसर हा छोटा नाहीये, पण या वेळेला जी गर्दी उसळते, जमते नाही उसळते प्रसन्न, त्याच्यानंतर हे कंट्रोल करणं अवघड आहे. या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. अर्थात सुनंदन लेलेंनी अतिशय महत्वाचा मुद्दा, मला कौतुक वाटतंय, त्यांनी अगदी जाता जाता का होईना, अगदी थोडी का होईना, पण विराट कोहलीकडे एक बोट दाखवलंय, जे साधी गोष्ट नाहीये. आणि मला विजयला हा प्रश्न विचारायचा आहे. विजय, प्रशासनाला 10 प्रश्न विचारूयात, तिकडच्या सिद्धरामय्या सरकारला 20 प्रश्न विचारूयात, पण हे जे आपले सेलिब्रिटी आहेत, मग ते फिल्मचे असो नाही तर क्रिकेटचे असो, विराटचा एक शब्द, आणि बरं तू नायक आहेस, तू त्या हेड आहेस, त्या कॅप्टन आहेस तू त्या टीमचा, आणि तू म्हणतो की उद्या भेटूयात, आपण आलेच सगळे भेटायला, आता काय करायचं? हे जे बोट दाखवावं लागेल त्याचं काय? ही पण जबाबदारी टाळायला म्हणजे किमान या निमित्तानं आता धडा मिळाला असेल आपल्या या सेलिब्रिटींना नाही, मला वाटतं सगळ्या सुनंदनने ज्या शब्दात, ज्या भाषेत त्याने त्याचं दुःख किंवा त्याची वेदना जी मांडली आहे ना, याने मला वाटतं केवळ विराट कोहली नाही, आरसीबीच नाही तर मला वाटतं कर्नाटक प्रशासनाला देखील मोठा धडा मिळालेला असेल. बरोबर. याचं मुख्य कारण प्रसन्न हे आहे ना, सगळ्यात महत्वाची, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकली, मुंबई इंडियन्स जिंकली, याच्यानंतर ते जे राज्य आहे त्याची आणि त्याची प्रतिष्ठा काय संबंध आहे, याचं कारण कुठलीही फ्रँचायझी ही त्या कंपनीच्या मालकाची असते, त्या संबंधित खेळाडूची असते, त्या राज्याचा कुठलाही संबंध येत नसतो त्याच्याशी. पण आपल्या नेत्यांना त्या लोकप्रियतेच्या लाटेवर, त्या उत्साहामध्ये, त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं असतं, आणि नेमकं तेच सिद्धरामय्यांनी केलं, DK शिवकुमार यांनी केलं, आणि म्हणूनच स्वतःला देखील चमकोगिरी करायची हौस असल्यामुळे आपले नेते त्या भरीस पडतात आणि सातत्यानं आपल्याला हे उत्सवी स्वरूप क्रिकेटमधल्या विजयाचं दिसतं. बरं, आपण जर या समर्थकांना, चाहत्यांना कुठं सांभाळायला गेलो तर तसं होणार नाही. याचं मुख्य कारण प्रसन्न, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं त्याच्या मनातल्या वेदनेवर, त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचं साधन कुठलं आहे तर क्रिकेट आहे. जर त्याला त्याचं सेलिब्रेशन करायचं आयुष्यात सगळं विसरून, तर त्याचं निमित्त काय आहे तर क्रिकेटमधला विजय आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कोणाला, आरसीबी प्रशासनाला, लक्षात घ्यायला पाहिजे कोणाला तर कर्नाटक प्रशासनाला. हा समर्थक, हा चाहता लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरणार आहे, आणि जर विराट कोहली सारखा नायक, जो सुनंदनने म्हटलं, तो नायक जर त्यांना प्रोत्साहन देणार असेल, उद्या भेटूया, तर मला वाटतं ती लाखोंची गर्दी आणखी काहीतरी दुपटीने तिपटणी वाढते. आणि म्हणूनच स्वाभाविकच आता सुनंदन म्हटल्याप्रमाणे त्याची जबाबदारी विराट कोहलीवर देखील आलेली आहे. त्यामुळे त्याला त्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रसन्न, खरं विजय, फक्त या दरम्यान थोडंसं पर्सनल सांगायचं तर